मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले असून जरांगे पाटील यांचा आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर शहरात असणार आहे। यावेळी जरांगे पाटील यांचं शिवजन्मभूमीत जंगी स्वागत केलं जाणार आहे। आजच्या मुक्कामानंतर जरांगे पाटील उद्या सकाळी किल्ले शिवनेरीवरती नतमस्तक होऊन जन्मस्थळावरील माती आपल्या कपाळी लावून मुंबईच्या दिशेने रवाना होतील। याबाबत मराठी समन्वयकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। काय सांगाल, जुन्नर वासियांच्या वतीनं खडतर या ठिकाणी जय्य तयारी केलेली आहे आणि जरांगे पाटील या ठिकाणी येत आहेत। आरक्षणाचा मुद्दा आहे आणि जुन्नर शिवभूमीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं स्वागत केलं आहे। काय सांगाल? निश्चितच दादांच्या दौऱ्यापासून अगदी सुरुवातीपासून जसं माऊलींनी मगाशी सांगितलंय की आम्ही जुन्नरच्या एंट्री आणे पेमदाऱ्यापासून तर शिवजन्मभूमी शिवनेरीपर्यंत राहण्यापासून भोजनापर्यंत स्वागतापर्यंत संपूर्णपणे जे तयारी केलेली आहे। इवन दॅट आमची ॲम्ब्युलन्सची टीम पण रेडी आहे, विथ डॉक्टर्स रेडी आहे। उद्या कुठल्याही समाज बांधवाला काही झालं तर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची जबाबदारी ती पूर्णपणे चोखपणे पार पाडली जाईल। शिवजन्मभूमीमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या सगळ्या सकल मराठा बांधवांचं मनपूर्वक स्वागत आहे। केवळ स्वागत नाही तर त्यांची राहण्याची, खाण्याची, पार्किंगची सगळ्या प्रकारची व्यवस्था आमच्या सगळ्या समन्वयकांनी, स्वयंसेवकांनी खूप चांगल्या पद्धतीने केली आहे। सरकार अडवणूक करतंय म्हणून तर एवढी वेळ आलेली आहे आता, म्हणजे जी आजची वेळ आलेली आहे आंदोलनाची। खरं तर ती आंदोलन गणपतीच्या पार्श्वभूमीवर तिचंच काहीतरी तोडगा अंतरवालीला निघायला हवा होता, तो निघाला नाही म्हणून ही वेळ आलेली आहे। आणि ज्या जोशाने आत्ता निघतोय म्हणजे आंतरवालीपासून 15 किलोमीटर यायला म्हणजे अजून त्याच विभागात ते करतात इथपर्यंत पूर्ण राज्याचा पूर्ण समाज एकत्र होणार आहे व शिवनेरीवरून त्याची सुरुवात होती याचा आम्हाला अभिमान आहे। पोलिसांचा फौजफाटा, समन्वयकांचं आखलेलं धोरण आणि मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे येत्या काळात पाहणं गरजेचं आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, जुन्नर, पुणे।